आणि मग माझी सगळी तयारी झाली आणि गेलो मग मी आमच्या गावच्या पेट्रोल पंपावर. 150चा पेट्रोल भरलो आणि चला म्हणलो आता जाऊया. मग काय आता तिकडं निघालो. तर मोहल्यातले म्हणतात मी येतो. सगळेजण माझ्याच मागं लागले होते, पण गाडी माझी एकच होती. तर राहू द्या म्हणलो, आहे तर म्हणलो तिथं गांगलवाडीमध्ये थांबून. तर मग मी मस्त जोरानं आलो आणि हे आपली आरमोरीजवळची नद आणि हे महादेव, हर हर महादेव. आणि मग आरमोरीत जाऊन पोहोचल्यावर चष्मा घेतलो मी. चष्मा वगैरे घेतलो आणि चला म्हणलो आता. आणि मग आरमोरीतून निघालो मी बरमपुरी हायवे. आणि मग ही आपली वैनगंगा नदी पुण्याचं काम चालू आहे. आणि मग जाऊन पोहोचलो मी गांगलवाडीमध्ये. गांगलवाडीमधून 2 जणाला उचललो आणि चला म्हणलो आता. आणि गांगलवाडी ते हडदापर्यंत रोड एवढा खराब होता का यातला अंग भरत झाली. आणि जिथं जिथं चांगला होता तिथून जोरानं नेऊन लवकर पोहोचलो. आणि लवकर पोहोचलो शामंदीवाल्या घरी. मग काय फोन आला, वसा घाट ते बोकडसावली बोडदा घाटावर ये म्हणून. आणि मजबूत माणसं होते तर मग मी 2 फेऱ्या मारलो. आणि असाच इकडं तिकडं हिंडण्यात शालमंदीचा कार्यक्रम होऊनच गेला होता. एका मित्र होते भेटले, चर्चा चालू होत्या. आणि मग भेटली माझ्याकडे चिवदाय. हिला धरून हे लढत होती. तर चल म्हणलो मग हिला दुकानात. आणि दुकानात गेल्यावर पाण्याचे हास्य. आणि मग गेलो कार्यक्रमामध्ये असून त्याला म्हणलो जा व्हिडिओ बनवणार. हा गेला होता व्हिडिओ बनवायला. तर नवरदेव शायद होताच नाही वाटते तिथं. मग पुन्हा एक वेळा गेला आणि मग नवरदेवाचा व्हिडिओ बनवून आणला. नवरदेव आपला पुतण्या, मेवणीचा पोरगा. आणि मग जेवण वगैरे पहिल्याच पंक्तीला बसलो ना आम्ही, कारण की कामावरूनच आलो होतो डायरेक्ट मी. आणि मग पुन्हा एक वेळा मित्रासोबत बसलो शेवट. आणि मग आम्ही आलो नदीवर 3 जण. एका जणाला सोडासाठी, एका जणाला सोडून पाणी वगैरे पिळून नदीचा. आणि चला म्हणलो ना आता. मग वापस निघालो तर मस्त आम्ही भुताईची चर्चा करत घराकडे वापस आलो. मित्र असल्यावर अशाच चर्चा चालू राहतात.